विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 प्रकरण पहिले भूमितीतील मूलभूत संबोध यामधील सराव संच 1.1 चा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ निर्मिती श्री अशोक जाधव सर, माध्यमिक आश्रमशाळा वाकरी, तालुका पंढरपूर. पहिले प्रकरण भूमितीतील मूलभूत संबोध. या प्रकरणामध्ये आपण बिंदू, रेषा व प्रतल, बिंदूचे निर्देशक व अंतर, दरम्यानता, सशर्त विधाने व सिद्धांता इत्यादी घटकांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे शेजारचे चित्र पहा. शेजारील चित्र हे इजिप्तमधील पिरॅमिडचं आहे. इसवी सन पूर्व 3000 या एवढ्या काळात, म्हणजे जवळजवळ आजपासून 5000 वर्षापूर्वी एवढ्या प्रचंड रचना पूर्वीच्या लोकांनी कशा बनवल्या असतील? स्थापत्यशास्त्र आणि भूमिती या क्षेत्रामध्ये विकास झाल्याखेरीज अशा रचना होऊ शकत नाहीत. भूमिती या नावावरूनच त्या शास्त्राचा उगम समजतो. भू म्हणजे जमीन व मिती म्हणजे मापन. यावरून जमीन मोजण्याच्या गरजेतून हा विषय निर्माण झाला. अनेक देशात भूमितीचा विकास वेगवेगळ्या काळात व वेगवेगळ्या रचनासाठी झाला. थेल्स हा आद्य ग्रीक गणितज्ञ इजिप्तमध्ये गेला होता, तेव्हा त्याने पिरॅमिडची सावली मोजून व समृद्ध त्रिकोणांचे गुणधर्म वापरून पिरॅमिडची उंची ठरवली, अशी कथा आहे. पायथागोरस हा थेल्सचा विद्यार्थी होता असेही सांगितले जाते. काटकोन त्रिकोण म्हटलं का पायथागोरसची आठवण नक्कीच आपणाला येईल. प्राचीन भारतीयांना देखील भूमिती या विषयाचे सखोल ज्ञान होते. वैदिक काळात भारतीय लोक यज्ञकुंडाची रचना करण्यासाठी भूमितीय गुणधर्माचा वापर करत होते. त्यानंतरच्या काळामध्ये आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य इत्यादी गणितज्ञांनी या विषयात मोलाची भर घातली. चला तर मग आज पाहूया आपण भूमितीतील मूलभूत संबोध. त्याच्यामध्ये बिंदू, रेषा व प्रतल. बिंदू. पेन्सिलच्या अनुकुचीदार टोकानं किंवा पेनच्या टोकानं जेव्हा तुम्ही वहीवरती असा टिंब काढता, त्याच आकृतीला आपण बिंदू असं म्हणतो. त्यानंतर दुसरा संबोध पाहतोय आपण, ती म्हणजे रेषा. स्क्रीनवर दिसणारी आकृती ही रेषेची आहे. तिच्या दोन्ही टोकांना बाणाचं चिन्ह आहे. याचाच अर्थ ही रेषा दोन्ही टोकांना अमर्यादित वाढते, म्हणजेच तुम्ही रेषेची लांबी मोजू शकत नाही. तिसरा संबोध आहे प्रतल. प्रतल म्हणजे टेबलासारखा असणारा सपाट पृष्ठभाग, आणि हा टेबलासारखा असणारा सपाट पृष्ठभाग चारी बाजूनी अमर्यादित वाढवल्यानंतर तयार होणारी जी आकृती असते त्यालाच प्रतल असं म्हणतात. म्हणजे प्रतल ही अमर्यादित अशी आकृती आहे. रेषा ही अमर्यादित आहे. रेषा हा बिंदूंचा संच असतो, तसंच प्रतल पण बिंदूंचा संच असेल. आता या आकृत्यांना जेव्हा तुम्हाला नावं द्यायची असतात, उदाहरणार्थ बिंदूला नाव द्यायचं असेल तर बिंदूला नाव देत असताना इंग्रजीतील पहिल्या लिपीतील अक्षराचा वापर करायचा. उदाहरणार्थ मी या ठिकाणी ए असं नाव दिलं तर या बिंदूचं नाव होईल बिंदू ए. बी नाव दिलं तर बिंदू बी, सी नाव दिलं तर बिंदू सी, एक्स नाव दिलं तर बिंदू एक्स. याच पद्धतीनं रेषेला नाव द्यायचं असेल तर तुम्हाला या बाणाच्या टोकाजवळ बिंदू घ्यायचे दोन रेषेवरचे. समजा इथं पी आणि क्यू दिलं तर या नावावरून या रेषेचं नाव रेषा पी क्यू. आता दोन अक्षरी नाव द्यायचं असेल तर रेषेचं नाव दोन अक्षरामध्ये पहिल्या लिपीचा अक्षराचा वापर करायचा आहे. त्यानंतर याच रेषेचं नाव तुम्हाला एका अक्षरात द्यायचं असेल तर या रेषेच्या दोन्ही टोकापैकी एका टोकाला दुसऱ्या लिपीतील अक्षराचा वापर केला तरी चालेल. समजा
इथं मी एल असं नाव दिलं तर या रेषेचं नाव होईल रेषा एल. आणि म्हणून या रेषेला रेषा पी क्यू किंवा रेषा यल असं म्हणता येईल. प्रतलाला नाव द्यायचं असेल तर प्रतलाच्या 4 कोपऱ्यापैकी एका कोपऱ्यामध्ये पहिल्या लिपीतील अक्षराचा वापर केला आपण. समजा इथं ई असं नाव दिलं तर या प्रतलाचं नाव होईल प्रतल ई. लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे आपण संख्यांची व्याख्या करत नाही त्याप्रमाणे बिंदू, रेषा व प्रतल यांच्या व्याख्या केल्या जात नाहीत. बिंदू, रेषा व प्रतल हे भूमितीतील काही मूलभूत संबोध आहेत. रेषा व प्रतल हे बिंदूंचे संच आहेत. रेषा म्हणजे सरळ रेषा असते हे ध्यानात ठेवा. त्यानंतर पाहायचं आहे आपल्याला बिंदूचे निर्देशक व अंतर, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स अँड डिस्टन्स. यासाठी आपण एक संख्या रेषा पाहूया. संख्या रेषा म्हणजे नंबर लाईन. पहा, तुमच्या स्क्रीनवर दिसणारी आकृती ही संख्या रेषेची आहे. या ठिकाणी ओ आणि त्याच्या खाली 0 अशी संख्या दिलेली आहे. तर वरच्या बाजूला जी अक्षर दिलेली आहेत ते त्या बिंदूंची नावं असतील आणि खालच्या बाजूला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या त्या बिंदूशी निगडीत असतील. आणि म्हणून ज्या बिंदूच्या खाली जी संख्या दिली त्या बिंदूचा तो निर्देशक समजायचा आहे. म्हणजे एच्या खाली ऋण 5 आहे म्हणजे बिंदू एचा निर्देशक ऋण 5 आहे. त्याच पद्धतीने आपल्याला बिंदू बीच्या खाली ऋण 3 संख्या दिली आणि म्हणून बिंदू बीचा निर्देशक ऋण 3 आहे. त्याच पद्धतीने आणखी बिंदू डीचा विचार केला तर बिंदू डीच्या खाली 1 ही संख्या दिली आणि म्हणून बिंदू डीचा निर्देशक 1 आहे. म्हणजे बिंदूचे निर्देशक तुम्हाला संख्या रेषेवरून पटकन सांगता येईल. याच पद्धतीनं ईचा निर्देशक विचारला असेल तर बिंदू ईच्या खाली 3 ही संख्या आहे आणि म्हणून बिंदू ईचा निर्देशक 3 आहे. अंतर काढायचं असेल तर अंतर कसं काढता येईल आपल्याला त्या दोन बिंदूमधलं? ए आणि बी मधलं अंतर काढायचं असेल, बी आणि सी मधलं अंतर काढायचं असेल, किंवा सी आणि ओ मध्ये अंतर किती आहे, ओ आणि डी मध्ये अंतर किती आहे, किंवा डी आणि ई मधलं अंतर काढायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला पहिल्यांदा? तर पहिल्यांदा ज्या दोन बिंदूमधलं अंतर तुम्हाला काढायचं असतं त्या दोन बिंदूमधील अंतर दाखवायचं असेल तर डिस्टन्स ईडी असं दाखवता येईल. म्हणजे ई आणि डी मधील अंतर हे डिस्टन्स ईडीनं दर्शवलं जातं. आणि मग डिस्टन्स ईडी म्हणजे डिस्टन्स याचा अर्थ डिस्टन्स अंतर आणि त्याची सुरुवात डी या अक्षरापासून होते म्हणून सुरुवातीला डी हे अक्षर वापरलं म्हणजे डिस्टन्स ईडी. म्हणजे बिंदू ई व डी मधील अंतर हे डिस्टन्स ईडी असं दर्शवलं जातं. आता डिस्टन्स ईडी बरोबर किती? तर डी आणि ई मधलं अंतर तुम्हाला इथं काढायचं आहे तर हे 1 एकक आहे आणि हे दुसरं 1 एकक. म्हणजे डी पासून ई बिंदू किंवा ई पासून डी बिंदू हा 2 एकक अंतरावर आहे. पण यातलं सूत्राप्रमाणे आपल्याला उत्तर काढायचं असेल तर ते असं करता येईल. पहिल्यांदा काय करायचे, त्या बिंदूचे निर्देशक लिहून घ्यायचे. बिंदू ईचा निर्देशक आहे 3 आणि बिंदू डीचा निर्देशक आहे या ठिकाणी 1. आता 3 आणि 1 पैकी मोठी संख्या कोणती असेल तर 3 ही संख्या मोठी, म्हणजे 3 हा निर्देशक मोठा आहे. तर सूत्र आपण तयार करूया. डिस्टन्स ईडी बरोबर मोनी वजा लनी. मोनी म्हणजे मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक, आणि मग मोठा निर्देशक 3 आहे आणि लहान निर्देशक 1 आहे, यांची वजाबाकी 2 येते म्हणून डिस्टन्स ईडी बरोबर 2. म्हणजे ई पासून डी बिंदू हा 2 एकक अंतरावर आहे. याच पद्धतीनं तुम्हाला डिस्टन्स एडी काढायचा आहे. डिस्टन्स एडी तर ए बिंदू इथं आहे आणि डी बिंदू इथं आहे. ए पासून डी बिंदू किती अंतरावर आहे त्यालाच आपण डिस्टन्स एडी असं म्हणतोय. आणि त्यासाठी मग एचे निर्देशक किती आणि डीचे निर्देशक किती हे आपल्याला पहिल्यांदा लिहायचं. बिंदू एचा निर्देशक आहे ऋण 5, बिंदू डीचा निर्देशक आहे या ठिकाणी 1. ऋण 5 आणि 1 पैकी मोठी संख्या असते 1. का? तर संख्या रेषेचा विचार केला आपण तर ऋण 5 या डाव्या बाजूला आहे आणि 1 ही उजव्या बाजूला आहे. उजवीकडची संख्या ही डावीकडच्या संख्येपेक्षा मोठी असते आणि म्हणून किंवा प्रत्येक धनसंख्या ही ऋणसंख्येपेक्षा मोठी असते आणि म्हणून 1 ही ऋण 5 पेक्षा मोठा असेल. मग डिस्टन्स एडी बरोबर मोनी वजा लनी. मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. मोठा निर्देशक 1, लहान निर्देशक ऋण 5 आहे त्याला आपण कंस घेतला. पुढच्या पायरीला असं येईल 1 हे वजा वजा अधिक करा
1 अधिक 5 ची बेरीज येईल 6 आणि म्हणून डिस्टन्स AD बरोबर 6 म्हणजेच ए पासून डी हा बिंदू 6 एकक अंतरावर आहे. संख्या रेषेचा वापर करूनही तुम्हाला सांगता येईल की ए पासून डी किती अंतरावर आहे. तर ए पासून इथं 1 2 3 4 5 आणि 6 एकक अंतरावर आहे. त्याच पद्धतीनं लक्षात ठेवूया, दोन बिंदूमधील अंतर हे त्यांच्या निर्देशकापैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते. कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर ही ऋणेतर वास्तव संख्या असते. म्हणजे कोणत्याही दोन बिंदूतलं अंतर हे ऋण संख्या येणार नाही. त्यानंतर दरम्यानता बिटवीनेस. जर PQR हे एकरेषीय भिन्न बिंदू असतील तर खाली दिल्याप्रमाणे 3 शक्यता तुम्हाला संभवतात. जसं की आपण एखादं 5 किंवा 10 रुपयाचं नाणं हवेमध्ये टाकल्यानंतर खाली काय पडेल, तर एक तर छापा किंवा काटा. म्हणजे वरच्या पृष्ठभागावर छापा किंवा काटा येईल, या दोनच शक्यता आपल्याला मिळतील. तसं जर PQR हे बिंदू जर एकरेषीय असतील तर त्यातली पहिली शक्यता अशी आहे की या पद्धतीनं हे 3 बिंदू एका रेषेत असतील, म्हणजे PQR, किंवा P नंतर R नंतर Q असे हे बिंदू एका रेषेत असतील. म्हणजे पहिल्यांदा कोणती शक्यता आहे, P नंतर Q, Q नंतर R. नंतरची शक्यता P नंतर R येऊ शकेल, नंतर Q येऊ शकेल. किंवा तिसरी शक्यता अशी आहे की समजा R आलं सुरुवातीला, नंतर P हा बिंदू आला, नंतर Q आला. या 3 शक्यता तुम्हाला सांगता येतील. परंतु लक्षात घ्या, समजा या शक्यतेचा विचार केला आपण तर P पासून R या बिंदूचं अंतर आपल्याला बघायचं असेल तर या दोन अंतराची बेरीज करावी लागेल. म्हणजे डिस्टन्स PR जर डिस्टन्स PQ आणि QR बेरजे एवढं असेल तर आपल्याला असं म्हणता येईल, जर डिस्टन्स PQ अधिक डिस्टन्स QR, PQ आणि QRची बेरीज ही डिस्टन्स PR म्हणजे एकूण अंतर एवढं असेल तर Q हा Q बिंदू P आणि Rच्या दरम्यान आहे असं म्हणतात. आणि हीच दरम्यानता P'-Q' अशी दर्शवतात. म्हणजे संख्या रेषेवर हे जे बिंदू दाखवले त्याच क्रमानं P'-Q'-R. म्हणजे इकडं आपल्याला लिहिता येईल ही दरम्यानता कशी दाखवायची, P'-Q'-R. या आकृतीमधली दरम्यानता तुम्हाला सांगता येईल की P बिंदू आहे, नंतर R आहे, नंतर Q आहे. म्हणजेच याचा अर्थ P'-R'-Q म्हणजेच R हा बिंदू P आणि Qच्या दरम्यान आहे. या आकृतीची दरम्यानता कशी दाखवता येईल, तर R'-P'-Q म्हणजे बिंदू P हा R आणि Qच्या दरम्यान आहे. हे आहे आपली दरम्यानता. त्यानंतर आपण पाहणार आहोत सराव संच 1 प्रश्न क्रमांक 1. सराव संच 1.1 मधील प्रश्न पहिला, खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा. पहा, एक संख्या रेषा तुम्हाला दाखवलेली आहे, त्याच्या खाली पहिला आकडा. याच्यामध्ये एकंदरीत तुम्हाला या पहिल्या प्रश्नामध्येच 8 उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. पैकी पहिलं उदाहरण पहा, डिस्टन्स BE म्हणजे बिंदू B आणि E मधलं अंतर शोधायचं आहे. त्यासाठी तुम्हाला बिंदू B चा निर्देशक शोधायचा आहे, तो 2 आहे. बिंदू E चा निर्देशक आहे तो 5 आणि मग बिंदू B चा निर्देशक 2 आणि बिंदू E चा निर्देशक 5. 2 आणि 5 पैकी 5 ही संख्या मोठी, म्हणजे 5 हा निर्देशक मोठा आहे. तर डिस्टन्स BE बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक बरोबर मोठा निर्देशक 5 आणि लहान निर्देशक 2. 5 मधून 2 गेले म्हणजे राहिले 3. डिस्टन्स BE आहे 3, म्हणजे B पासून E बिंदू 1, 2 आणि 3 अंतरावर आहे. यातलंच दुसरं उदाहरण पहा, डिस्टन्स JA काढायचं आहे. JA काढायचं असेल तर बिंदू J इथं आहे आणि A हा बिंदू इथं आहे. त्यांचे निर्देशक पहिल्यांदा लिहा. बिंदू J चा निर्देशक ऋण 2, बिंदू A चा निर्देशक 1. ऋण 2 आणि 1 पैकी मोठी संख्या आहे 1 आणि म्हणून डिस्टन्स JA बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक बरोबर मोठा निर्देशक 1 घ्या, ऋण चिन्ह, आणि लहान निर्देशक ऋण 2 आहे, त्याला कंस घातला ऋण चिन्ह असल्यामुळं, आणि मग 1 ऋण ऋण अधिक
आणि 2, 1 आणि 2ची बेरीज येईल 3 आणि म्हणून डिस्टन्स JA आहे 3. त्यानंतर याच पद्धतीनं तिसरं उदाहरण आहे, डिस्टन्स PC काढायचं आहे. डिस्टन्स चौथ्या उदाहरणामध्ये डिस्टन्स JH काढायचं आहे. पाचव्या उदाहरणामध्ये डिस्टन्स KO. त्यानंतर 6वं उदाहरण आहे डिस्टन्स OE. 7वं आहे डिस्टन्स PJ आणि 8वं आहे डिस्टन्स QB. तर आत्ता जी 2 उदाहरणं सोडवून दिली त्या पद्धतीने तुम्हाला ही दोन्ही उदाहरणं सोडवता येतील. मी आणखी एक उदाहरण म्हणजे 7 क्रमांकाचं उदाहरण सोडवतोय. घेतलं मी इकडं 7 नंबरचं उदाहरण पहा. डिस्टन्स PJ काढायचं आहे आपल्याला या ठिकाणी. 7व्या उदाहरणामध्ये डिस्टन्स PJ मध्ये Pचा निर्देशक ऋण 4 आहे आणि Jचा निर्देशक ऋण 2 आहे. तर डिस्टन्स PJ काढण्यासाठी बिंदू Pचा निर्देशक ऋण 4 आणि बिंदू Jचा निर्देशक ऋण 2 आहे. याच्यापैकी ऋण 4 आणि ऋण 2 पैकी मोठी संख्या कोणती असेल तर जी उजवीकडे असते ती मोठी, डावीकडे असते ती लहान, आणि ऋण 2 ही संख्या ऋण 4 पेक्षा मोठी आहे आणि म्हणून डिस्टन्स PJ बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक, मोनी वजा लनी. मोठा निर्देशक आपण घेतला इथं ऋण 2 वजा आणि लहान निर्देशक आहे आपला ऋण 4. या ठिकाणी सुरुवातीचं चिन्ह नाही बदलायचं. ऋण 2ला ऋण 2 जसं जसं हे ऋण धन येईल किंवा +4 आणि ऋण 2 आणि +4 यांच्यामध्ये जर आपण विचार केला तर एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असेल. अशा वेळेला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. 4 मधून 2 गेलं म्हणजे उत्तर राहिलं 2. मोठी संख्या धन आहे, येणारं उत्तरही धन असेल म्हणजे डिस्टन्स PJ आहे 2. लक्षात ठेवा, जेव्हा कोणत्याही 2 बिंदूतलं अंतर असतं त्यावेळेला येणारं उत्तर हे धन किंवा 0 असू शकतं. या पद्धतीने उर्वरित उदाहरणं तुम्ही सोडवायचे. प्रश्न क्रमांक 2 पहा. यातला बिंदू Aचा निर्देशक X आणि बिंदू Bचा निर्देशक Y आहे. तर खालील बाबतीत डिस्टन्स AB काढा असं म्हणलंय. पहिलं उदाहरण पहा. X बरोबर 1 आणि Y बरोबर 7 म्हणजे बिंदू Aचा निर्देशक X म्हणजे 1 आहे आणि Bचा निर्देशक Y म्हणजे 7 आहे. तर या ठिकाणी आपल्याला मगाशी म्हणजे पहिल्या उदाहरणामध्ये आपण पहिल्या प्रश्नामध्ये जशी उदाहरणं सोडवली तशाच पद्धतीने दुसऱ्या प्रश्नामधली उदाहरण सोडवायचे आहेत. बिंदू Aचा निर्देशक या ठिकाणी X म्हणजे 1 घेतला आणि बिंदू Bचा निर्देशक 7, Y म्हणजे 7 घेतलं. 1 आणि 7 पैकी मोठी संख्या 7 आहे. बिंदू चे निर्देशक घेतल्यानंतर तुम्हाला डिस्टन्स AB काढायचं आहे. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करा. 7 मधून 1 वजा होईल मग, आणि मग 7 वजा 1 बरोबर 6. डिस्टन्स AB बरोबर 6. उदाहरण क्रमांक 2. X बरोबर 6, Y बरोबर ऋण 2 म्हणजे बिंदू Aचा निर्देशक 6 आहे आणि बिंदू Bचा निर्देशक ऋण 2 आहे. 6 आणि 2 यापैकी मोठी संख्या 6 कारण ती धन आहे आणि दुसरी संख्या ऋण 2 आहे. धनसंख्या ऋणसंख्येपेक्षा नेहमीच मोठी असते म्हणून 6 हा निर्देशक ऋण या 2 निर्देशकापेक्षा मोठा. डिस्टन्स ABच काढायचा असेल तर डिस्टन्स AB बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. 6 मोठा निर्देशक घेतला, सूत्रातलं चिन्ह ऋण वजा घेतलं आणि हा ऋण 2 आहे तो कंसात टाकला तर 6 ऋण धन घेतलं तर 6 अधिक 2 6 आणि 2 8 आणि म्हणून डिस्टन्स AB हे उत्तर असेल आपलं 8 म्हणजे बिंदू A आणि B मधलं अंतर आहे 8. याच पद्धतीनं या प्रश्नामध्ये उदाहरण क्रमांक 3, 4, 5 आणि 6 यापैकी आणखी एक उदाहरण आपण सोडूया. समजा 4 नंबरचं उदाहरण आपण घेतो या ठिकाणचं. X बरोबर ऋण 4 आणि Y बरोबर ऋण 5 म्हणजेच बिंदू Aचा निर्देशक आहे X म्हणजे ऋण 4 आणि बिंदू Bचा निर्देशक आहे Y म्हणजे ऋण 5. ऋण 4 आणि ऋण 5 पैकी मोठी संख्या असेल तर ऋण 4 आणि म्हणून डिस्टन्स AB बरोबर मोनी वजा लनी बरोबर मोठा निर्देशक ऋण 4 आणि वजा लहान निर्देशक ऋण 5 आणि मग सुरुवातीचं चिन्ह ऋण 4ला जसं तसं हे ऋण धन घ्यायचं आणि मग ऋण 4 अधिक 5 एक संख्या धन दिसते एक ऋण दिसते. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 5 मधून 4 गेले उत्तर 1 आलं आणि मोठ्या संख्येत चिन्ह म्हणून धन 1 आणि म्हणून डिस्टन्स AB या उदाहरणामध्ये 1 असेल. उर्वरित जी उदाहरणं असतील या प्रश्नामधली तुम्ही या पद्धतीनं सोडवायचे आहेत उदाहरणं वहीमध्ये. त्यानंतर प्रश्न 3.
खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एक रेषे नसतील तर तसे लिहा. पहिला आकडा डिस्टन्स पी आर बरोबर 7, डिस्टन्स पी क्यू बरोबर 10 आणि डिस्टन्स क्यू आर बरोबर 3. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 3 वेगवेगळे अंतर दिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की अशा उदाहरणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात मोठं अंतर कोणतं आहे ते पाहायचं. 7, 10 आणि 3 पैकी सर्वात मोठं अंतर आहे 10 आणि मग ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं. डिस्टन्स पी क्यू बरोबर 10, त्याला पहिला आकडा देऊया. त्यानंतर उरलेली जी अंतर असतील त्यांची तुम्हाला बेरीज करायची. डिस्टन्स पी आर, उरलेलं अंतर डिस्टन्स क्यू आर बरोबर हे 7 आणि इतर राहिलेले 3 यांची बेरीज झाली 10 आणि याला आकडा नंबर 1. 1 आणि आकडा नंबर 2 द्यायचा. 1 आणि 2 यांचा विचार केला तर 1 मध्ये उजवी बाजू 10 आणि 2 मध्ये सुद्धा उजवी बाजू 10, म्हणजे डिस्टन्स पी क्यू हे अंतर या दोन अंतरांच्या बेरजे इतकं येतंय. म्हणजेच तुम्हाला असं म्हणता येईल की डिस्टन्स पी क्यू हे अंतर या दोन अंतरांच्या बेरजे इतकं आहे. डिस्टन्स पी क्यू बरोबर डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स क्यू आर. हे कशावरून आपण म्हणू शकतो, तर ह्या 1 आणि 2 या विधानावरून. आणि म्हणून या ठिकाणी आकृतीचा विचार केला तर तुम्हाला असं म्हणता येईल की डिस्टन्स पी क्यू, पी आणि क्यू हे जे अंतर आहे पहिल्या आणि शेवटच्या बिंदूतलं, ते अंतर म्हणजे ह्या 7ची 3ची बेरीज म्हणजे पी आर आणि आर क्यू किंवा क्यू आर यांच्या बेरजी एवढा आहे. म्हणजे बिंदू आर हा बिंदू पी व बिंदू क्यूच्या दरम्यान आहे आणि ही दरम्यानच तुम्हाला पी डॅश आकृतीवरनं पी डॅश आर डॅश क्यू याप्रमाणे सांगता येईल. त्यानंतर उदाहरण यातलंच आपण 2 नंबरचं पाहूया. डिस्टन्स आर एस बरोबर 8, डिस्टन्स एस टी बरोबर 6, डिस्टन्स आर टी बरोबर 4. सर्वात मोठं अंतर आहे 8, ते पहिल्यांदा घेऊया आपण. डिस्टन्स आर एस बरोबर 8, त्याला आकडा नंबर 1 देऊया. उरलेल्या दोन्ही अंतरांची बेरीज करायची आहे तुम्हाला. डिस्टन्स एस टी अधिक डिस्टन्स आर टी. एस टी 6 अधिक आर टी आहे 4, दोन्हीची बेरीज 10, याला आकडा नंबर 2 दिला. 1 आणि 2 मध्ये जर विचार केला तर 1 ची उजवी बाजू 8 येते, 2 ची उजवी बाजू 10. 8 आणि 10 समान नाही, म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की डिस्टन्स आर एस हे सर्वात मोठं अंतर या दोन अंतरांच्या बेरजे इतकं नाही. डिस्टन्स आर एस बरोबर डिस्टन्स एस टी अधिक डिस्टन्स आर टी नाही. कशावरनं, तर 1 आणि 2 वरून. आणि म्हणून बिंदू टी हा, टी का घेतला तर सर्वात मोठं अंतर आर एस आहे, राहिलेला तिसरा बिंदू टी होता आणि म्हणून टी हा बिंदू आर आणि बिंदू एसच्या दरम्यान नाही. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की बिंदू आर एस टी हे बिंदू एकरेषीय नाहीत. इथं म्हणले तुम्हाला की दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहा. या उदाहरणामध्ये बिंदू आर एस आणि टी हे एकरेषीय नाहीत. याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तर उरलेली जी उदाहरणं असतील ती सोडवायची आहेत. आपण चौथा प्रश्न पाहूया. एका संख्या रेषेवर ए बी सी हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स ए सी बरोबर 10, डिस्टन्स सी बी बरोबर 8, तर डिस्टन्स ए बी काढा आणि त्यासाठी सर्व पर्यायांचा विचार करा. तर आकृती बघूया आपण. पहिला पर्याय आकृतीमध्ये आपण समजूया की बिंदू सी हा ए आणि बीच्या दरम्यान आहे. म्हणजेच याचा अर्थ बिंदू सीच्या उजव्या बाजूला बी आहे असं समजूया. एक पर्याय आपण करूया की ए सी ही सर्वात मोठं अंतर आहे आणि मग सीच्या उजव्या साईडला बी बिंदू असताना एक पर्याय घेता येईल आणि या बिंदू सीच्या डाव्या बाजूला बिंदू बी आहे. अशा पद्धतीनं 2 पर्याय आपल्याला बघता येतील. तर पहिला पर्याय बिंदू बी हा बिंदू सीच्या उजवीकडे असेल तर काय येईल, तर दरम्यानचा संबंध ए डॅश सी डॅश बी, म्हणजे सी हा बिंदू ए आणि बीच्या दरम्यान येतोय. आणि मग याच्यावरनं तुम्हाला डिस्टन्स ए बी काढायचं असेल तर डिस्टन्स ए बी काढण्यासाठी लक्षात घ्या, ए आणि बी मधलं अंतर काढायचं असेल तर तुम्हाला डिस्टन्स ए सी आणि डिस्टन्स सी बी यांची बेरीज करावं लागेल. म्हणून सूत्र असं येतं डिस्टन्स ए बी बरोबर हे एकूण अंतर ए पासून बी पर्यंत बरोबर डिस्टन्स ए सी हे अंतर
अधिक डिस्टन्स सी बी. आणि मग किमती भरूया आपण याच्यामध्ये. डिस्टन्स ए बी आपल्याला काढायचं, ते जसंच तसं ठेवलं. डिस्टन्स ए सी 10 दिलेला आहे प्रश्नामध्ये. डिस्टन्स ए सी 10 अधिक डिस्टन्स सी बीची लांबी अंतर आहे 8 आणि 10 आणि 8ची बेरीज येईल 18. आणि म्हणून डिस्टन्स ए बी पहिल्या पर्यायानुसार 18 असेल. डिस्टन्स ए बी बरोबर 18. आता आपल्याला पर्याय नंबर 2 ही पाहायचा आहे, म्हणजे बिंदू बी हा सीच्या डावीकडे असताना कसं येईल. तर पर्याय नंबर 2 आहे त्यासाठी. पहा की या आकृतीमध्ये समजा ए सी हे अंतर आहे आणि सी या बिंदूच्या डावीकडे आपण बी हा बिंदू घेतला असं समजूया. तर पर्याय नंबर 2 प्रमाणे कसं येईल, तर बिंदू बी हा बिंदू सीच्या डावीकडे आहे. डावीकडे असेल तर दरम्यानचा संबंध ए डॅश बी डॅश सी, म्हणजे बी हा बिंदू ए आणि सीच्या दरम्यान आला. आणि मग तुम्हाला असं करता येईल, हे ए बी अंतर काढायचं असेल तर डिस्टन्स ए बी बरोबर हे एकूण अंतर ए सी आहे ना, डिस्टन्स ए सी, त्याच्यामधून तुम्हाला सी बी अंतर वजा करायचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, पहिल्यांदा तुम्ही ए पासून सी पर्यंत 10 पावलं चालत गेला, नंतर सी पासून माघारी बी पर्यंत 8 पावलं माघारी चालत आला. तर आता पहिल्या ठिकाणापासून आत्ताचं ठिकाण किती अंतरावर हे तुम्हाला शोधायचं असेल, तर डिस्टन्स ए बी बरोबर हे अंतर बरोबर हे एकूण अंतर डिस्टन्स ए सी, त्याच्यामधून हे सी बी वजा करायचं आहे. आणि मग डिस्टन्स ए सी होतं तुमचं एकूण अंतर 10 वजा डिस्टन्स सी बी दिले तुम्हाला 8, 10 मधून 8 गेले तर उत्तर राहतं 2. आणि म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर 2. म्हणजेच याचा अर्थ 2 पर्यायानुसार तुम्हाला डिस्टन्स ए बी 18 किंवा 2 असं येईल. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 मध्ये एक्स वाय झेड हे एकरेषीय बिंदू आहेत. डिस्टन्स एक्स वाय बरोबर 17, डिस्टन्स वाय झेड बरोबर 8, तर डिस्टन्स एक्स झेड काढा. चौथ्या प्रश्नाप्रमाणेच आपण 5वा प्रश्न सोडवणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2 पर्यायांचा वापर करावा लागेल. म्हणजे जसं की एक्स वाय झेड हे एकरेषीय बिंदू आहेत, पण कोणता बिंदू कोणत्या बिंदूच्या दरम्यान आहे हे आपल्याला ठरवावं लागेल. त्यासाठी जर समजा याच पद्धतीनं एक्स डॅश वाय डॅश झेड असेल, म्हणजे ही दरम्यानचा संबंध असेल, एक्स आणि झेडच्या मध्ये जर वाय बिंदू असेल तर त्याचे दरम्यानच्या संबंधानुसार आपल्याला असं करता येईल. हे आकृतीप्रमाणे पहा. डिस्टन्स एक्स झेड हे एकूण अंतर, म्हणजे या 2 अंतरांची बेरीज दाखवली मी इथं. डिस्टन्स एक्स झेड एकूण अंतर बरोबर डिस्टन्स एक्स वाय म्हणजे हे अंतर अधिक त्याला वाय झेड हे दुसरं अंतर. आणि मग एक्स झेड काढायचं असेल तर एक्स वाय तुम्हाला दिलं आहे प्रश्नामध्ये, एक्स वाय 17 आहे आणि वाय झेडची किंमत तुम्हाला या ठिकाणी दिली ती आहे 8. मग डिस्टन्स एक्स झेड बरोबर 17 अधिक 8 म्हणजे 25, म्हणून डिस्टन्स एक्स झेड येतं 25. म्हणजे या शक्यतेप्रमाणे दुसरी शक्यता काय सांगता येईल, जर एक्स डॅश झेड डॅश वाय, तर म्हणजे समजा असं असेल की या आकृतीचा आणि या आकृतीचा नीट विचार करा. वाय हा एक्स आणि झेडच्या दरम्यान आहे, इथं झेड हा एक्स आणि वायच्या दरम्यान असेल तर तुम्हाला अंतर काढायचं आहे एक्स झेडच. आणि म्हणून डिस्टन्स एक्स झेड बरोबर हे अंतर काढायचं असेल तर एकूण अंतर एक्स वाय आहे, त्यातनं हे वाय झेड वजा करायचं. म्हणजे एकूण इथंपर्यंत तुम्ही जात आहे, परत माघारी एवढं अंतर येत आहे, जेवढं माघारी येत आहे तेवढं वजा करायचं आहे. आणि म्हणून डिस्टन्स एक्स झेड बरोबर डिस्टन्स एक्स वाय किती दिले तुम्हाला, तर ते आहे 17 आणि वजा वाय झेड आहे 8. 17तनं 8 गेले 9 राहिले. आणि म्हणून एक्स झेड 2 पर्यायानुसार याचं उत्तर येईल डिस्टन्स एक्स झेड बरोबर 25 व 9. या शक्यतेप्रमाणे 25 येईल आणि या शक्यतेप्रमाणे त्याचं उत्तर 9 असेल. त्यानंतर आपण प्रश्न पाहणार आहोत 6वा. आकृती काढून प्रश्नांची उत्तरे लिहा. बघूया त्यातला पहिला आकडा. जर ए डॅश बी डॅश सी आणि लेंथ ए सी बरोबर 11, लेंथ बी सी बरोबर 6.5, तर लेंथ ए बी काढा असं म्हणलंय.
तर लक्षात घ्या, जसं डिस्टन्स दिले, डिस्टन्स आणि लेंथ हे इक्वल असतात, समान असतात. म्हणून इथं मात्र त्यांनी तुम्हाला लेंथमध्ये म्हणजे लांबी, दोन बिंदूमधली लांबी दिलेली आहे. जर ए डॅश बी डॅश सी असेल, ही दरम्यानता असेल, तर कसं येईल उत्तर? तर आकृती अशी येईल, पहिल्यांदा ए, नंतर त्याच्यामध्ये बी, नंतर सी, ही दरम्यानता असेल. आकृती याप्रमाणे काढता येईल. आपल्याला आकृती काढायला सांगितली होती. त्याच्यानंतर ए डॅश बी डॅश सी या दरम्यानता संबंधेनुसार आपल्याला असं म्हणता येईल की हे एकूण अंतर लेंथ ए सी, म्हणजे पहिला बिंदू ते शेवटचा बिंदू ए सी बरोबर, या दोन्हीची तुम्हाला बेरीज करावी लागेल मधल्या दोन्ही लांबीची. म्हणजे लेंथ ए सी एकूण अंतर किंवा एकूण लांबी, लेंथ ए सी बरोबर लेंथ ए बी अधिक लेंथ बी सी. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला किमती भरायच्या आहेत. लेंथ ए सी आहे 11, लेंथ ए बी काढायची आहे, त्याच्यामुळे लेंथ ए बी जसं जसं अधिक लेंथ बी सी, आणि बी सीची लांबी पण 6.5 दिली. आता काय करायचं पुढं? ए बी काढायचं आहे, जसं जसं ठेवायचं आहे. अधिक 6.5 उजव्या साईडला ते डाव्या साईडला घेतलं तर ते 11, आणि इकडं अधिकचं डाव्या साईडला गेलं तर ते वजा 6.5 येईल उजव्या साईडला लेंथ ए बी. आता 11मधून 6.5 वजा करा, 11मधून 6 गेले म्हणजे 5 राहिले, आणि त्याच्यानं पुन्हा अर्धा गेला तर ते 4.5 राहतील. म्हणजेच 4.5 बरोबर लेंथ ए बी, म्हणून लेंथ ए बी आहे 4.5. म्हणजे 6व्या प्रश्नामधला पहिला आकडा, त्यातली किंमत लेंथ ए बी बरोबर 4.5 असेल. त्यानंतर दुसरा आकडा काय आहे पहा. जर आर डॅश एस डॅश टी आणि लेंथ एस टी बरोबर 3.7, लेंथ आर एस बरोबर 2.5, तर तुम्हाला लेंथ आर टी काढायला विचारले. आणि यातलाच तिसरा आकडा काय, जर एक्स डॅश वाय डॅश झेड आणि लेंथ एक्स झेड बरोबर 3√7, लेंथ एक्स वाय बरोबर √7, तर लेंथ वाय झेड किती असं विचारले. या दोन्हीपैकी लक्षात घ्या, हे 2 नंबरचं उदाहरण तुम्ही सोडवा. 3 नंबरचं उदाहरण मी तुम्हाला सोडून देईल. तर 2 नंबरचं उदाहरण मी इथून काढून टाकतोय. 3 नंबरचं उदाहरण आपण सोडवूया. काय बा, आकृती काढायची असेल तर दरम्यान त्या संबंधानुसारच आकृती काढावी लागेल. एक्स डॅश वाय डॅश झेड, म्हणजे एक्स नंतर वाय नंतर झेड. या दरम्याननुसार एक्स डॅश वाय डॅश झेड या दरम्यानच्या संबंधानुसार तुम्हाला असं म्हणता येईल की लेंथ एक्स झेड, पहिला आणि शेवटचं अक्षर घ्यायचं आहे. लेंथ एक्स झेड बरोबर लेंथ पहिली 2 अक्षरं एक्स वाय अधिक दुसरी 2 अक्षरं लेंथ वाय झेड. याच्यामध्ये किमती सांगायचे तुम्हाला. लेंथ एक्स झेड किती पहा, तर लेंथ एक्स झेड आहे 3√7 बरोबर लेंथ एक्स वाय, तर ते आहे √7, आणि लेंथ वाय झेड ते तर काढायचं आपल्याला, त्यामुळे लेंथ वाय झेड जसं तसं. आता लेंथ वाय झेड काढण्यासाठी उजव्या साईडला लेंथ वाय झेड जसं तसं ठेवा. हे √7 आहे, ते उजव्या बाजूकडून डाव्या बाजूला घेतलं तर ते वजामध्ये होईल. 3√7 जसं तसं हे डावीकडे आल्यामुळं ऋण √7 राहील, आणि उजव्या साईडला लेंथ वाय झेड. आता 3√7 आणि इथं फक्त √7 आहे, म्हणजे ते 1√7 आहे. 3√7तून 1√7 गेले म्हणजेच तुमचं उत्तर राहिलं 3मधून 1 गेला म्हणजे 2√7 राहिलं बरोबर लेंथ वाय झेड. आणि म्हणून लेंथ वाय झेड आहे या प्रश्नातलं उत्तर 2√7. याच पद्धतीनं तुम्हाला 7वा प्रश्न सोडवायचा आहे. काय 7वा प्रश्न, एकरेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात? तर पाहूया आपण. समजा बिंदू ए बी आणि सी हे एकरेषीय नसलेले बिंदू जर असे लिहिले तर हे सगळे बिंदू एकमेकाला जोडून आपल्याला कोणत्या प्रकारची आकृती तयार झालेली दिसते? अगदी बरोबर आहे, म्हणजे एकरेषीय नसलेले 3 बिंदू ही त्रिकोणाची आकृती तयार करतात. अशा पद्धतीनं हा सराव संच 1.1 पूर्ण झाला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.